माननीय नितीश कुमारजी एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यात बिहारचे मुख्यमंत्री म्हणजे राज्याचे पालक आहेत. त्यांना हे सांगताना खूप संकोच होतोय की महिलांच्या बाबतीत पुरुषांनी खूप जबाबदारीने वागणे आवश्यक असते आणि खास करून तो पुरुष जो मुख्यमंत्री पदावर विराजमान असतो. त्यांनी 15 डिसेंबरला पाटण्यात नियुक्तीपत्राचे वितरण करताना नातीच्या वयाच्या एका मुस्लिम डॉक्टर मुलीच्या चेहऱ्यावरील नकाब तिच्या संमतीविना अक्षरशः ओढून काढण्याचा प्रयत्न केला. हे त्यांना अजिबात शोभणारे नाही. राज्याचा मुख्यमंत्री जर का असे वागत असेल तर मग इतर द्वेष करणाऱ्यांची हिंमत किती वाढेल याचा विचार करा. त्या तरुणीच्या कोवळ्या मनावर किती मोठा आघात झाला असेल याचाही विचार करा, ज्याची तुम्हाला कल्पना नाही. मुख्यमंत्री राज्यातील महिलांचा संवैधानिक सुरक्षा रक्षक असतो. येथे तर सरळ तुम्ही स्त्रीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे. खूपच असंवेदनशील कृती आहे ही. इथे प्रश्न फक्त मुस्लिम मुलीच्या नकाबचा नाही, तर हिंदू महिलेचा पदर असो, घुंगट असो किंवा ख्रिश्चनांचा हेड स्कार्फ असो, हे सगळ्यांना लागू होतं. तेव्हा त्यांच्याकडून ही जी चूक झालेली आहे ती स्वीकारून त्यांनी राज्यातील समस्त महिलांची जाहीर माफी मागावी, ही मागणी मी या व्हिडिओद्वारे करते, जेणेकरून त्यांना या कृतीची खंत आहे हे सकल महिलांना कळेल.